नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स बाय निलेश पुरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण टीईटी 2026च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट घेऊन आलोय, तो म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट. तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय, तर विभाज्यतेच्या कसोट्या. आपण जे काही वर्ग 5, 6, 7 मध्ये विभाज्यतेच्या कसोट्या शिकलेलो आहे, त्या 5, 6, 7 वर्गाच्या बेसिसवर जे काही विभाज्यतेच्या कसोट्या आहे, या टॉपिकवर आपल्याला टीईटीच्या पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन हमखास पाहायला मिळतात. आणि एकदम सोपे सोपे प्रश्न असतात, परंतु आपल्याला ज्या काही या कसोट्या आहेत त्या आपण इझी असल्यामुळे इग्नोर करतो, आणि इग्नोर केल्यामुळे आपल्याला या छोट्या छोट्या कन्सेप्टच्या बेसिसवर जे काही क्वेश्चन येतात ते 1 किंवा 2 मार्क्स आपल्याला हातातून गमवावे लागतात. ठीक आहे. तर आजचा एकदम 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. तर या 5 ते 6 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही विभाज्यतेच्या कसोट्या या पूर्णपणे डिटेल पाहणार आहे. त्याच्या बेसिसवर काही 1-2 क्वेश्चन सॉल्व्हही करून घेणार आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर 100% तुमचे जे काही 1 आणि 2 मार्क्स टीईटीच्या पेपर मधले ते 100% फिक्स होतील. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सर्वांनी बघायचा आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या कन्सेप्टला. तर बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय, तर विभाज्यतेच्या कसोट्या. तर विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय असतात, तर आपल्याला जे काही नंबर आहेत है ना, ज्या काही संख्या आहेत, या संख्येला एखाद्या विशिष्ट नंबरने भाग जातो की नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय करतात, तर याची काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे याचा युज केला जातो. आला लक्षात? म्हणजे काय, आपल्याला 123 दिलेला असेल, तर 123ला 2ने, 3ने, 5ने भाग जातो की नाही, मग हा भाग जातो की नाही बघण्यासाठी आपल्याला ऍक्च्युअल मध्ये भागाकार करायची गरज पडू नये म्हणून या डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय तयार करण्यात आलेल्या आहेत. आलं लक्षात? तर बघा, मग ज्या काही इम्पॉर्टंट डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत आपल्या टीईटीच्या पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण त्या आता बघणार आहे. तर बघा, सर्वांना माहिती आहे 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट एकदम सोपी आहे ना. 2ची टेस्ट काय सांगते, की जर एखाद्या नंबरच्या एकक स्थानी है ना, एखाद्या नंबरच्या एकक स्थानी किंवा जो काही लास्ट डिजिट आहे एखाद्या संख्येचा, तो लास्ट डिजिट जर 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी जर असेल, तर त्या संख्येला 2ने निश्चितपणे काय जातो, तर भाग जातो. आलं लक्षात? परत एकदा बघा, जर एखादा डिजिट असेल है ना, एखादी संख्या असेल, त्या संख्येचा जो काही लास्ट डिजिट असेल, जो की आपण युनिट प्लेस म्हणतो है ना, एकक स्थानचा अंक म्हणतो, तो जर 0, 2, 4, 6 किंवा 8 याच्यापैकी जर असेल, तर त्या संख्येला 2ने निश्चितपणे काय जातो, तर भाग जातो. ठीक आहे. बघा, त्यानंतर जे काही 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे है ना, 3ची टेस्ट म्हणजे काय असते, तर 3ची टेस्ट म्हणजे 3ने अशा कोणत्या नंबरला भाग जातो, जर आपल्याला एखादा नंबर दिलेला असेल, तर त्या नंबरमध्ये जेवढे काही डिजिट आहेत तेवढ्या सर्व डिजिटची काय करायची, सम करायची, म्हणजेच बेरीज करायची. आणि त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल, काय करायचं, जर त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल, तर आपण जो काही नंबर दिलेला आहे तर त्या पूर्ण नंबरला आपण 3ने भाग देऊ शकतो. ठीक आहे. बघा, एक्झाम्पल सांगतो मी. समजा आता 123 आहे ना, 123ला 3ने भाग जातो की नाही बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर त्या आपण ऍक्च्युअल मध्ये भाग देणार का, मग तर नाही है ना, ही लॉंग प्रोसेस आहे. मग काय करायचं, या सर्व नंबरची काय करायची, बेरीज करायची. बघा, 1 आणि 2 3 होतील, 3 आणि हे 3 काय होतील, 6, आणि 6ला आता आपण 3ने भाग देऊ शकतो है ना, 6ला 3ने पूर्णपणे भाग जातो, म्हणून 123ला पण काय करतो, 3ने भाग आपण देऊ शकतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा, 4ची टेस्ट अशी आहे की एखादा नंबर दिलेला असेल है ना, त्या नंबरचे जे काही शेवटचे 2 अंक आहेत, त्या शेवटच्या 2 अंकाला जर आपण 4ने भाग देऊ शकत असेल, तर त्या पूर्ण नंबरला पण आपण काय करू शकतो, 4ने भाग देऊ शकतो. बघा, एक्झाम्पल अजून घेऊ आपण. समजा 4126 है ना, आता या नंबरला 4ने पूर्णपणे भाग जातो की नाही बघण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर पूर्ण भाग द्यायचा का नाही द्यायचा है ना. मग या जे काही शेवटचे 2 अंक आहेत, म्हणजे कोणी आता 26ला 4ने भाग जातो का, तर 26ला 4ने भाग जातो का, तर 4च्या पाड्यात 26 येतात का, तर आपल्याला माहिती आहे 4 म्हणजे 20 है ना, 4 सक 24, 4 7 28 होतात, म्हणजे 26ला 4ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून या पूर्ण नंबरला पण 4ने भाग जाणार नाही. आलं लक्षात? बघा, पूर्ण संख्येला जो काही पूर्ण नंबर आहे त्या पूर्ण नंबरला आपल्याला भाग देण्याची गरज पडली नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर जर समजा आपण घेतलं 788, तर आपल्याला माहिती आहे 788 पैकी हे जे काही 2 लास्ट डिजिट आहेत 88, त्या 88ला आपण 4ने भाग देऊ शकतो. आलं लक्षात? म्हणून आपण 788ला पण काय 4ने भाग देऊ शकतो. त्यानंतर बघा, 5ची टेस्ट अशी सांगते की जर शेवटचा अंक जो काही नंबर दिला त्या नंबरचा शेवटचा अंक जर 0 किंवा जर 5 असेल है ना, 0 किंवा 5 असेल, तरच आपण त्या पूर्ण अंकाला, पूर्ण संख्येला कितीने, 5ने भाग देऊ शकतो. आलं लक्षात? मग तो किती अंकी नंबर असो, जर शेवटी फक्त 0 आणि फक्त जर 5 असेल, तरच आपण काय करू शकतो, त्याला 5ने भाग देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, 6ची टेस्ट अशी सांगते की 6ची टेस्ट काय, डिवायडेड बाय 2 and 3, म्हणजे एखादी संख्या दिलेली असेल आणि त्याला जर 6ने भाग जातो की नाही बघायचं असेल, आपल्याला चेक करायचं, तर काय करायचं, त्या संख्येला 2 आणि 3ने भाग जातो का बघायचं. 2 आणि 3ने भाग जाण्यासाठी आपल्याला 2ची आणि 3ची कसोटी माहित आहे आता. आलं लक्षात? मग एखादा नंबर आहे, समजा आपण एक्झाम्पल घेऊया. बघा, 418 418, 418ला 6ने भाग जातो की नाही,
तर भाग देऊन बघायचा का? तर नाही. काय करायचं? पहिल्यांदा 2 आणि 3 ची कसोटी त्याच्यावर अप्लाय करायची. बघा 2 ची कसोटी काय सांगते? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 याच्यापैकी म्हणजे 8 आहे. म्हणजे 2 ने याला काय करतो? तर 2 ने याला भाग जातो. बरं आलं लक्षात? त्यानंतर आता 3 ने भाग जातो का? 3 ने भाग जाण्यासाठी आपल्याला त्याची सम करायची बघा. 4 आणि 1 5, 8 आणि 5 किती होतात? तर 8 आणि 5 होतात 13. 13ला 3 ने भाग जातो का? तर 3 ने भाग जात नाही. म्हणून या 418ला 6 ने भाग जाणार नाही. आलं लक्षात? बघा आपल्याला शेवटी 18 दिसतात. सायंत्रिक 18. आपण घाईघाईत काय करतो? तर भाग जाते. परंतु बघा 2 आणि 3 ची जर कसोटी अप्लाय केली तर त्याला 2 आणि 3 ने भाग 2 ने जातो पण 3 ने जात नाही. म्हणून 6 ने भाग जाणार नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा 7 ची कसोटी काय सांगते? बघा 7 ची कसोटी ही खूप रेअर आहे. रेअर इन द सेन्स खूप थोडी म्हणजे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करणारी आहे. आलं लक्षात? तर बघा 7 ची कसोटी अशी सांगते की एखादा नंबर आहे समजा आता आपण घेऊ 1203 है ना? काय 1203 घेतला आपण नंबर. मग 1203 ला 7 ने भाग जाते का? तर 1203 ला 7 ने भाग जातो की नाही बघण्यासाठी काय करायचं बघा. जो का लास्ट डिजिट आहे ना, लास्ट डिजिटला काय करायचं? लास्ट डिजिट किंवा लास्ट टू डिजिट याला काय करायचं? 2 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग आपण समजा बघा हे 03 आहे. या 03 ला काय करू? 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार? 6. मग हा जो काय आलेला 6 आहे तो उरलेला नंबर मधून मायनस करायचा. मग आता बाकी इथे कोण होतं? 12 आहे ना. मग 12 मायनस 6 आन्सर किती येणार? 6. आलं लक्षात? मग 12 मायनस 6 आन्सर आला 6 है ना. आणि जे काही फायनल आन्सर आलेला आहे तर फायनल आन्सर एक तर 0 पाहिजे, 7 पाहिजे किंवा 7च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. तर मग आता 6ला 7 ने भाग जातो का? नाही जात. मग अशा प्रकारे या 1203 ला पण सुद्धा 7 ने भाग जाणार नाही. आलं लक्षात? बघा किती सोपं आहे. जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर आपल्याला माहित असेल तर आपण कोणत्याही संख्येला एखाद्या स्पेसिफिक नंबरने भाग जातो की नाही बघून आपण काय करू शकतो? काढू शकतो. तर आता आपण बघूया 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. बघा 8 ची टेस्ट काय सांगते? जर लास्ट 3 डिजिटला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय 8 ने भाग जातो. आलं लक्षात? बघा जर आपल्याला 4 ते 5 अंकी नंबर दिलेला असेल तर शेवटचे जे 3 अंक आहेत त्या 3 अंकाला 8 ने भाग जातो का बघायचं. 8 ने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय 8 ने भाग जातो. त्याच्यानंतर बघा 9 ची टेस्ट काय? 9 ची टेस्ट आणि 3 ची टेस्ट काय सेमच आहे. बघा 9च्या टेस्टमध्ये पण तेच करायचं. जे काय नंबर दिलेला आहे हा जो काय नंबर दिलेला आहे त्या नंबर मधले सर्व डिजिट याची काय करायची? सम करायची आणि त्या समला जर आपल्याला 9 ने भाग जात असेल तर आपण त्या पूर्ण संख्येला पण 9 ने भाग देऊ शकतो. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाच्या शेवटच्या 4 कसोट्या बघा 11ची कसोटी काय सांगते आपल्याला की 11च्या कसोटी जे 11ने भाग जातो की नाही बघताना काय करायचं? जो काय नंबर दिलेला आहे त्या नंबरची ऑड पोझिशन आणि इव्हन पोझिशन आपल्याला आधी ओळखायची. बरोबर? म्हणजे एक सोडून एक नंबरची काय करायची? पहिल्यांदा म्हणजे सिम्पली लक्षात ठेवा ऑड पोझिशनच्या संख्येची बेरीज करायची. त्यानंतर इव्हन पोझिशनच्या संख्येची काय करायची? बेरीज करायची. आणि या दोन बेरजेचं काय करायचं? वजाबाकी करायची. या दोन बेरजेची काय करायची? वजाबाकी करायची. ही वजाबाकी जर 0 किंवा 11च्या पटीत येत असेल है ना 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर आपण त्या संख्येला काय करू शकतो? तर 11 ने भाग देऊ शकतो. आपण बघा एक एक्झाम्पल बघूया. समजा जर आपण पाहिलं 2734 काय 2734 तर बघा याची इव्हन आणि ऑड पोझिशन. तर सर्वात अगोदर बघा हे 2 आणि 3 किती होतील? 5. त्यानंतर 7 आणि 4 किती होतील? 11. मग 11 मधून जर 5 आपण मायनस केले तर आन्सर किती येणार? 6. हे 0 किंवा 11च्या पटीत येते का? नाही. म्हणून आपण काय करू शकतो? आपण काय म्हणणार? तर याला 11 ने भाग जाणार नाही. आलं लक्षात? अशा प्रकारे आपल्याला 11ची टेस्ट लक्षात ठेवता येईल. त्यानंतर बघा 13ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट एकदम सोपी आहे. काय करायचं? जे काय लास्ट डिजिट आहे ना आपल्याला एखादा नंबर दिलेला असेल तर त्या नंबरचा लास्ट डिजिट जो काय आहे आपण समजा एक्झाम्पल घेऊ आता 273 जो काही या नंबरचा जो काही लास्ट डिजिट आहे त्या लास्ट डिजिटला काय करायचं? तर 4 ने मल्टिप्लाय करायचं. काय करायचं? 4 ने मल्टिप्लाय करायचं. ते आलेला आन्सर राहिलेल्या नंबरमधून ऍड करायचं. राहिलेल्या नंबरमध्ये ऍड करायचं आणि जो काय नंबर येईल त्या नंबरला परत 13 ने भाग जाते का बघायचं. बघा एक्झाम्पलने आपण बघूया. बघा 273 नंबर आहे. 273 मधला जो काही शेवटचा अंक आहे 3 या 3 ला काय करायचं? 4 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे किती होईल? 4 त्रिक 12. मग हे जे उरलेले अंक आहेत म्हणजे 27 प्लस 12 करायचं. 27 प्लस 12 किती होईल? तर 39. आणि या 39 ला 13 ने भाग जातो का? तर 13 त्रिक 39 जातो है ना भाग जातो. म्हणून या 273 ला पण काय 13 ने भाग जाणार आहे. आलं लक्षात? काय 13 ने भाग जाणार आहे. अशा प्रकारे 13ची ही कसोटी आहे. त्याच्यानंतर बघा 17ची कसोटी बघू. 17च्या कसोटीमध्ये काय सांगितले की लास्ट डिजिटला काय करायचं? 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि जे काय आन्सर आलं त्या आन्सर राहिलेल्या नंबर मधून काय करायचं? आता वजा करायचं. आलं लक्षात? बघा 13च्या कसोटीमध्ये ऍड करायचं होतं. 17च्या कसोटीमध्ये काय करायचं? तर वजा करायचं. आलं लक्षात? आपण याचंही एक एक्झाम्पल बघू. बघा समजा 221 घेतला आपण काय 221 तर शेवटच्या नंबरला काय करायचं? 5 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे जो 1 आहे 1ला 5 ने मल्टिप्लाय करायचं. आन्सर येईल 5. त्यानंतर काय करायचं? हे जे काही उरलेला नंबर आहे 22
22 मध्ये काय करायचं, 5 मायनस करायचं म्हणजे आन्सर येईल 17. बघा 17ला परत 17ने भाग जातो का, तर जातो. म्हणून या 221 ला पण कितीने, तर 17ने भाग जाणार आहे, है ना. बघा लास्ट डिजिटला 5ने मल्टिप्लाय करायचा, नंतर राहिलेल्या नंबर मधून तो नंबर वजाबाकी करायचा, नंतर 17ने भाग द्यायचा. जर जात असेल तर अगोदरची जी आपली मोठी संख्या होती त्याला पण 17ने भाग जाणार. त्याच्यानंतर शेवटची कसोटी आहे 19ची. 19च्या कसोटीमध्ये काय सांगितलंय, लास्ट डिजिट डबल करायचा आहे ना. काय करायचं, त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर तो राहिलेल्या नंबरमध्ये ऍड करायचा आणि परत बघायचं की भाग जातो की नाही. एक्झाम्पल बघा, समजा आपण म्हटलं 133, काय 133, तर हा जो लास्ट नंबर, या लास्ट नंबरचे डबल करायची किंवा 2 मल्टिप्लाय करायचा, आन्सर येणार 6. नंतर तो अगोदरच्या पूर्ण नंबरमध्ये ऍड करायचा, राहिलेल्या नंबरमध्ये ऍड करायचा. मग 13 प्लस 6 किती येईल, 19. आणि 19ला 19ने भाग जातो का, जातो. तर 133ला पण कितीने भाग जातो, आलं लक्षात. अशा प्रकारे काय करू शकतो आपण, तर जी काही 8, 9, 11, 13, 17 आणि 19 या शेवटच्या ज्या काही 4 आहेत या खूप इम्पॉर्टंट आहेत. अशा प्रकारे आता बघा मधातली जी काही आपली 12ची झालं, त्याच्यानंतर 14ची, 15ची या ज्या टेस्ट आहेत, या टेस्ट समजा एक्झाम्पल जर आपण 14ची टेस्ट म्हटलं तर 14ची टेस्ट काय करायची, आपल्यामध्ये 7 2 14, तर 2 आणि 7ची टेस्ट जर अप्लाय होत असेल तर 14ची पण टेस्ट अप्लाय होते. अशा प्रकारे करून बघायचं. आता आपण हे काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिलंय, या डिव्हिजिबिलिटी टेस्टवर टीईटीच्या एक्झाम मध्ये जे काही 2-3 प्रश्न आपण घेऊन बघूयात. असे खूप सारे प्रश्न, पण आपण 2 ते 3 प्रश्न घेऊन तुम्हाला सांगूया कशा प्रकारे एकदम कमी टायमामध्ये आपण सोडवणार आहे. ठीक आहे, तर चला आपण क्वेश्चनकडे वळूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे 43 स्टार स्टार 6 या संख्येस 12ने भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल, है ना. ऑप्शन ए दिला 5, 4, 7 आणि 3. आपल्याला सांगितलं की हे जे काय आहे ना 43 स्टार स्टार 6 है ना, म्हणजे 43,000 स्टार स्टार 6 या संख्येला किती नाही तर 12ने काय जातो, तर पूर्ण भाग जातो. मग या स्टारच्या जागी काय असेल, ठीक आहे. मग बघा भाग देऊन बघायचा का, प्रत्येक अंक ठेवायचा, प्रत्येक अंक ठेवायचा, तर 12ने भाग द्यायचा का, तर नाही. तर एकदम इझी ट्रिक काय वापरायची, तर आपल्याला माहिती 12ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय असते, तर 12 म्हणजे 4 त्रिक 12 आहे ना. मग 4 आणि 3 म्हणजे 4 आणि 3ची इथं डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागू करून बघायची. मग 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, की लास्ट जे काही 2 डिजिट आहेत त्याला 4ने भाग दिला पाहिजे. आणि 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, की सम ऑफ डिजिट है ना, सम ऑफ डिजिट 3ने काय दिला पाहिजे, भाग दिला पाहिजे. मग काय करायचं बघा, असे नंबर पहिल्यांदा काय करू आपण, 4 हा नंबर ठेवून बघू. आणि 4 हा नंबर ठेवल्याच्या नंतर कोणत्या कोणत्या नंतर ही जी काय पूर्ण संख्या तयार होईल त्या संख्येला 4ने भाग जातो का बघायचं. तर बघा पहिल्यांदा जर आपण 5 ठेवला इथं म्हणजे काय होईल तयार, 56 तयार होईल है ना. आपल्याला माहिती 56ला 4ने भाग जातो का, तर जातो. ठीक आहे, जातो. त्याच्यानंतर बघा 46 ठेवलं, तर 46 जर ठेवलं तर 46ला भाग जाणार नाही. त्याच्यानंतर 76 ठेवलं तर 76ला पण काय जातो, तर भाग जातो. आणि त्याच्यानंतर 36 जर ठेवलं तर 36लाही भाग जातो. ठीक आहे, ही झाली 4ची कसोटी. त्यानंतर 3च्या कसोटीमध्ये जर आपण हेच ऑप्शन परत ठेवले, ठीक आहे. 3ची कसोटी काय म्हणते, की सम ऑफ द डिजिट है ना, सगळ्याची सम करायची आणि 3ने भाग जातो की नाही ते बघायचं. तर बघा सर्वात अगोदर जे दिलेले नंबर आहेत याची पहिल्यांदा बेरीज करून घेऊ, कारण की हा जो नंबर पुट करायचा तो 2 टाइम्स पुट करायचा. तर बघा 4 आणि 3 7, 6 आणि 7 किती होईल, तर 13. आलं लक्षात, किती होईल, 13. मग 13 त्याच्यानंतर बघा जर आपण 5 ठेवले तर 2दा 5 ठेवावे लागतील, म्हणजे 5 2 10, 13 आणि 10 23 है ना. 23ला भाग जाणार का, तर 3ने भाग जाणार नाही. त्याच्यानंतर 4 जर ठेवले तर 4 2 8 होईल. 13 आणि 8 किती होतात, तर 13 आणि 8 21 होतील, तर भाग जातो. त्याच्यानंतर बघा 7 जर ठेवले तर 7 2 14, 14 आणि 13 किती होतील, तर 14 आणि 13 होतील, 14 आणि 13 होतील 27. सॉरी, 14 आणि 13 होतील 27. तर 27ला पण काय 3ने भाग जातो. त्याच्यानंतर जर आपण 3 ठेवले तर 3 2 6, 13 आणि 6 19, 19ला पण 3ने भाग जाणार नाही. तर बघा 4 आणि 3च्या कसोटीमध्ये आता बघायचं. बघा 56 इथे ही कसोटी लागू होते पण इथे होत नाही, म्हणजे ऑप्शन ए कटला. त्याच्यानंतर बघा सेकंड पण ऑप्शन कटला, तर फक्त आपल्याला इथे 76 आणि 27 म्हणजे जो काय ऑप्शन नंबर 3 आहे, तर ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर असणार आहे. आलं लक्षात. तर बघा जे काय आहे पूर्ण नंबरला भाग द्यायचं काम नाही. जर आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहित असेल तर आपण अशा प्रकारे आन्सर काढू शकतो. ओके, तर आता काय करूया, तर याच्यानंतरचा प्रश्न हा जो काही खाली दिलेला प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आणि कमेंटमध्ये याचा आन्सर टाकायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कन्सेप्ट सिरीजच्या अंडरमध्ये हे जे काही टीईटी 2026ला येणारे जे काही क्वेश्चन आहेत ते एका एका कन्सेप्टवर एक एक 2-2 क्वेश्चन फिक्स अशा प्रकारची आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केलेली आहे. ही कन्सेप्ट सिरीज तुम्ही पूर्ण बघायची, जेणेकरून तुमचे टीईटी मधले जे काही 30 मार्क्सचे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मधले जे काही 30 मार्क्सचे क्वेश्चन आहे त्या 30 पैकी तुम्हाला 101% 27-28 प्लस मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त आहे. लक्षात. फक्त तुम्ही काय करायचं, तर व्हिडिओ बघायचे, व्हिडिओ बघितल्याच्या नंतर अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन काय करायचं, तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची. लवकरच आपण पीओकी सिरीज सुद्धा सुरू करणार आहे, ती पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे.
तरी अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाहिजे पोहोचवायचे असेल तर आपल्या मॅथ्स बाय निलेश पुरी युट्यूब चॅनल काय करायचं तर सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन क्लिक करायचा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवायचे. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू.